गावावरून निघताना प्रत्येक वेळी असं वाटत असतं की अजून थोडं थांबावं, पण काय करणार, या स्वप्नांसाठी पोटापाण्यासाठी आहे ना हे गाव सोडून आम्हाला ना मुंबईला जावंच लागतं। आणि आज तो फायनल दिवस आला होता। आज आम्ही मुंबईला निघणार होतो। म्हटलं चला थोडी करवंद घेऊन येऊया, म्हणून मी भावांसोबत गेलो होतो रानामध्ये। मस्त अशी करवंद आणली होती आणि मग घरी आलो होतो, तयारी केली होती। आता आम्ही संध्याकाळच्या टायमाला मुंबईला निघालो होतो। इथे सगळेजण रिक्षाची वाट बघत होती। सगळ्यांना बाय बाय करून आहे ना आम्ही निघालो होतो, मात्र डोळ्यातून सगळ्यांच्याच पाणी आलं होतं। आता तुम्हाला माहिती आहे का, रियांश पण खुश होता, त्याचबरोबर त्याला काहीच कळत नव्हतं, त्यामुळे त्याचं असं चाललं होतं की चला ट्रेनमध्ये जाऊया, ट्रेनमध्ये जाऊया। फायनली आम्ही स्टेशनला आलो आणि असं कळलं की इथे आल्यावर 2 तास ट्रेन लेट आहे, त्यामुळे यांना खूप कंटाळा आला होता। रियांश मात्र यांच्यावर खेळण्यात मस्त दंग झाला होता आणि आम्ही फायनल ट्रेनमध्ये बसलो होतो। आता ट्रेनमध्ये सुद्धा ना सकाळी रियांशचं असं काहीतरी चालू झालं होतं, सगळ्यांबरोबर दंगामस्ती करणं चालू होतं आणि ना फायनली आम्ही मुंबईला पोचलो होतो। आता रियांश मात्र जाम खुश होता, कारण त्याला पप्पांना भेटायचं होतं। 15 दिवस पप्पा आपल्यासोबत नव्हते, त्यामुळे त्याचं नेहमी चालू होतं की आपण पप्पांना भेटायचं आहे, आपण पप्पांना भेटायचं आहे, त्यामुळे तो जाम खुश होता। आता माझं एवढं टेन्शन होतं की मुंबईला तू कसा राहणार, कारण गावाला आहे ना त्याला फिरायची खूप सवय लागली होती। आता मुंबईला मात्र तो चिडचिड करणार याचीच भीती वाटत होती। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।